कल्पना करा, देशासाठी सुवर्णपदक जिंकणारा भारतीय सैन्याचा गणवेश अभिमानानं परिधान करणारा, आपल्या वेगानं संपूर्ण देशाला थक्क करणारा एक सैनिक. काही वर्षांनी त्याच सैनिकाच्या नावाने संपूर्ण चंबळ हादरू लागतो. ज्याच्या शौर्याचा अभिमान देशाला होता त्याच्यावर लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर होतं. पोलिसांच्या हजारो जवानांना त्याचा शोध घ्यावा लागतो. हा प्रवास एका गुन्हेगाराचा नव्हता, तर व्यवस्था, अन्याय आणि तुटलेल्या विश्वासामुळे एका माणसाच्या आयुष्यात झालेल्या भीषण परिवर्तनाचा होता. हा आहे पानसिंग तोमर यांचा इतिहास. पण या इतिहासात अनेक गोष्टी चित्रपटामध्ये दाखवल्यापेक्षा वेगळ्या आहेत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पानसिंग तोमर यांच्या आयुष्याची संपूर्ण सत्यकथा. एका छोट्याशा गावात जन्मलेला हा मुलगा पुढे भारतीय सैन्याचा अभिमान कसा बनला, देशासाठी धावताना ज्यानं अनेक विक्रम मोडले तोच माणूस बंदूक हातात घेण्या इतका हताश का झाला, न्याय मागणारा सैनिक शेवटी कायद्यापासून दूर का गेला, आणि जर त्या काळी प्रशासनाने योग्य वेळी न्याय दिला असता तर पानसिंग तोमर कधीच बागे झाली नसते का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील या संपूर्ण कथेत. मध्य प्रदेशातील मुरेना जिल्हा आजही चंबळच्या खोळ्यामुळे ओळखला जातो. खोल बिहड, उंच कडे, वळणावरणाचे नाले आणि कायद्यापासून दूर राहण्यासाठी पोषक भौगोलिक रचना. अनेक दशकांपर्यंत या भागात डाकूंचं साम्राज्य निर्माण होण्यामागे हीच भूमी कारणीभूत ठरली. पण पानसिंग तोमर यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आयुष्यात डाकूपणाचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. 1 जानेवारी 1932 रोजी मुरेना जिल्ह्यातील भिदोसा या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ईश्वर सिंग तोमर हे साधे शेतकरी होते. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य, थोडीशी शेती होती, पण त्या जमिनीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते. त्या काळी ग्रामीण भागातील तरुणांसमोर 2च मार्ग असायचे: दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणं किंवा सैन्यामध्ये भरती होणं. पानसिंग लहानपणापासूनच कष्टाळू, धाडसी, विलक्षण, वेगवान होते. गावातील मुलं खेळत असताना ते मैलोनमैल धावत शेतात काम करणं, गुरं चारणं, पाण्यासाठी लांब चालणं या सगळ्यांमुळे त्यांच्या शरीरात नैसर्गिक ताकद निर्माण झाली होती. कोणालाही तेव्हा कल्पना नव्हती की हाच मुलगा एक दिवस भारतातील सर्वोत्तम धावपटूंमध्ये गणला जाईल. घरची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. तरुण वयात त्यांची भारतीय सैन्यात भरती झाली. सैन्यात प्रवेश हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा ठरला. इथे त्यांना शिस्त, जबाबदारी, देशसेवेची खरी जाणीव झाली. सुरुवातीला ते सामान्य सैनिक होते, पण त्यांच्या मेहनतीमुळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले. असे सांगितले जाते की सैन्यातील सुरुवातीच्या दिवसात एका प्रसंगी त्यांना शिक्षा म्हणून मैदानावर धावावे लागले. परंतु ही शिक्षा त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण संधी ठरली. प्रशिक्षक थक्क झाले, त्यांच्यातील नैसर्गिक धावपटू ओळखला गेला. त्यानंतर त्यांना सैन्याच्या ॲथलेटिक्स प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. इथून सुरू झाला पानसिंग तोमर यांच्या आयुष्याचा दुसरा अध्याय. सुरुवातीला त्यांनी मध्यम अंतराच्या शर्यतींमध्ये भाग घेतला. नंतर प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 3000 मीटर या अत्यंत कठीण प्रकारावरती लक्ष केंद्रित केलं. या शर्यतीत केवळ वेग नसतो, त्यासाठी सहनशक्ती, संतुलन, मानसिक ताकद, अचूक तंत्र आवश्यक असतं. पानसिंग तोमर यांच्याकडे हे सर्व गुण होते. दिवसाचे अनेक तास ते सराव करत, सकाळी सूर्योदयापूर्वी धावणे, त्यानंतर सैनिकी जबाबदाऱ्या, पुन्हा संध्याकाळी कठोर परिश्रम, हा त्यांचा दिनक्रम झाला होता. त्यांना पदकांची लालसा नव्हती, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची हीच त्यांची इच्छा होती. काही वर्षातच त्यांनी सैन्याच्या स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. त्यांचा वेग पाहून इतर खेळाडूही प्रभावित होत असत. तेव्हा भारतात आधुनिक प्रशिक्षण सुविधा नव्हत्या. आज जसे ट्रॅक, स्पोर्ट्स सायन्स, पोषण तत्व, अत्याधुनिक बूट उपलब्ध असतात तसं नाही. तरीही पानसिंग यांनी केवळ जिद्द, मेहनत, शिस्त यांच्या जोरावरती स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लवकरच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांचं नाव गाजू लागलं. त्यांनी सलग अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं जिंकली. 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवणं ही त्या काळात अतिशय मोठी कामगिरी मानली जात होती. 1958च्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 3000 मीटर राष्ट्रीय विक्रम स्थापित केला. हा विक्रम अनेक वर्ष अबाधित राहिला. भारतीय सैन्यात त्यांचं नाव मोठ्या अभिमानानं घेतलं जाऊ लागलं. नवीन भरती झालेल्या सैनिकांना प्रेरणा देताना वरिष्ठ अधिकारी म्हणत, पानसिंग सारखे धावा. देशभर त्यांचा गौरव होत असताना त्यांच्या गावात मात्र एक वेगळंच वादळ हळूहळू आकार घेत होतं. कुटुंबाच्या जमिनीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. नकाशातील सीमारेषा, कर्ज, गावातील दबंग लोक आणि प्रशासनाची उदासीनता या सगळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबावरती संकटाची मालिका सुरू झाली होती. सैन्यात देशासाठी धावणाऱ्या पानसिंग यांना अजून कल्पना नव्हती की भविष्यात त्यांना स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी न्यायालय, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. आणि हाच संघर्ष त्यांच्या आयुष्याला कायमचा बदलून टाकणार होता. भारतीय सैन्यात पानसिंग तोमर यांचं नाव आता केवळ एका सैनिकापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. ते सैन्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह धावपटूंमध्ये गणले जाऊ लागले. रोज पहाटे अंधार असतानाच त्यांचा दिवस सुरू होत असे.
इतर सैनिक झोपेत असताना पानसिंग मैदानावर धावत असत. अनेक किलोमीटर धावल्यानंतर त्यांचा दिवस सुरू होत असे. त्यानंतर सैनिकी कर्तव्य पूर्ण करून पुन्हा संध्याकाळी सराव. हा दिनक्रम वर्षानुवर्ष न चुकता सुरू होता. त्यांना माहीत होते की मैदानात कोणतीही शॉर्टकट नसते. प्रत्येक विजयामागे हजारो तासांचा घाम दडलेला असतो. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांची सहनशक्ती इतकी वाढली की अनेक प्रतिस्पर्धी शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात थकून जात. पण पानसिंग त्याच वेगानं पुढे धावत राहायचे. त्यांच्या प्रशिक्षकांना खात्री होती की भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरती गौरव मिळवून देण्याची क्षमता या सैनिकात आहे. 300 मीटर स्टिपलेसची स्पर्धा सामान्य धावण्यासारखी नव्हती. या शर्यतीत वेगाबरोबर अडथळे पार करावे लागतात. पाण्याच्या खड्ड्यावरनं उडी मारावी लागते. शेवटच्या शरीरावरती नियंत्रण ठेवावं लागतं. ही स्पर्धा अत्यंत कठीण मानली जाते. पण पानसिंग यांनी या प्रकाराला स्वतःला इतकं सिद्ध केलं की राष्ट्रीय स्पर्धामागे त्यांचं नाव म्हणजे विजयाची खात्री मानली जाऊ लागली. त्यांनी सलग अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. त्यांच्या नावावर डझनवारी पदकं जमा झाली. भारतीय सैन्यालाही त्यांच्या यशाचा अभिमान वाटत होता. अनेक तरुण सैनिक त्यांना आदर्श मानून प्रशिक्षण घेत होते. 1958 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 3000 मीटर स्टिपलेस चेसची राष्ट्रीय विक्रम स्थापित केला. हा विक्रम अनेक वर्ष कोणी मोडू शकलं नाही. आधुनिक ट्रॅक नव्हते, सुविधा नव्हत्या. अनेक खेळाडूंना स्वतःच्या जिद्दीच्या बळावरती पुढे जावे लागत असे. तरीही पानसिंग यांनी हार मानली नाही. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी भारताचा झेंडा अभिमानानं परदेशात नेला. जरी त्यांना अपेक्षित पदक मिळाले नाही तरी त्यांनी आपल्या कामगिरीनं अनेकांची मतं जिंकली. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते जर त्या काळात भारतीय खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळाल्या असत्या तर पानसिंग आणखी मोठे यश मिळवू शकले असते. दरम्यान देशाची परिस्थिती बदलत होती. 1962 मध्ये भारत चीन युद्ध झाले. त्यानंतर 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले. पानसिंग हे सैनिक असल्याने त्यांची इच्छा रणांगणावरती जाऊन देशासाठी लढण्याची होती. मात्र ते सैन्याचे सर्वोत्तम खेळाडू असल्यामुळे त्यांचा उपयोग क्रीडा क्षेत्रातच करण्यात आला. काही कथनानुसार त्यांना प्रत्यक्ष युद्धात पाठवण्यात आले नाही. ही गोष्ट त्यांच्या मनात कायम राहिली. त्यांना वाटत असे की सैनिक म्हणून देशासाठी बंदूक घेऊन सीमारेषेवरती उभं राहणं हेच खरं कर्तव्य आहे. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशापुढे त्यांनाही नमावं लागलं. या काळात त्यांच्या घरी मात्र वेगळीच लढाई सुरू होती. गावातून वारंवार पत्र येत होती. प्रत्येक पत्रात जवळजवळ तोच विषय असायचा, जमिनीचा वाद. कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीवरनं सतत संघर्ष सुरू होता. त्यांच्या चुलत्यांनी आर्थिक अडचणीमुळे काही जमीन गावातील प्रभावशाली व्यक्तींकडे गहाण ठेवली होती. ठरलेल्या वेळी पैसे परत देऊन जमीन सोडवायची अशी बोलणी झाली होती. पण नंतर त्या व्यक्तीनं जमीन परत देण्यास नकार दिला. हळूहळू हा वाद गंभीर बनत गेला. गावातील दबंग लोकांचा प्रभाव इतका मोठा होता की सामान्य माणसाला न्याय मिळणं कठीण होतं. पानसिंग सैन्यात असल्यामुळे त्यांचे कुटुंब एकटं पडत होतं. प्रत्येक पत्र वाचताना त्यांच्या मनात अस्वस्थता वाढत होती. देशासाठी धावत असताना स्वतःच्या घरच्यांना न्याय मिळत नाही ही वेदना त्यांना आतून पोखरू लागली. सैन्यातील यश असूनही त्यांचे मन गावाकडे अडकून पडले होते. एका बाजूला राष्ट्रीय सन्मान, पदकं, गौरव, दुसऱ्या बाजूला स्वतःच्या जमिनीसाठी चाललेला संघर्ष. शेवटी त्यांनी कठीण निर्णय घेतला. सैन्यातील गौरवशाली कारकीर्द संपवून गावात परतण्याचा. अनेकांनी त्यांना समजावले की इतकी प्रतिष्ठा मिळवल्यानंतर अशी नोकरी सोडू नकोस. पण पानसिंग यांच्यासाठी कुटुंबाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा होता. त्यांना वाटले की गावात गेल्यावर सर्व काही शांततेने सोडवता येईल. पंचायत बसेल, पुरावे मांडले जातील, न्याय मिळेल. पण त्यांना माहीत नव्हतं की आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण अध्याय सुरू होणार होता. ज्यानं भारतासाठी पदकं जिंकली त्यालाच आता स्वतःच्या हक्कासाठी दारोदार फिरावं लागणार होतं. आणि याच ठिकाणापासून एका महान धावपटूच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू लागली. गावात परतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस पानसिंग तोमर यांना वाटले की आता सर्व काही शांततेने मार्गी लागेल. देशातील सन्मान, देशासाठी जिंकलेली पदकं, स्वतःची प्रामाणिक प्रतिमा पाहता गावातील लोकही त्यांना आदर करतील. प्रशासनही त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने पाहिल असा त्यांचा विश्वास होता. पण वास्तव पूर्णपणे वेगळं होतं. ज्या जमिनीसाठी ते परत आले होते त्या जमिनीवरती आता गावातील दबंगांनी पूर्णपणे ताबा मिळवला होता. पानसिंग यांनी प्रथम थेट त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तुमचे पैसे आम्ही परत देऊ, पण आमची जमीन आम्हाला परत द्या, अशी त्यांनी विनंती केली. मात्र समोरच्यांनी त्यांची विनंती नाकारली. उलट जमीन आता आमचीच आहे असा हट्ट धरला. पानसिंग यांना पहिल्यांदा जाणवलं की इथे सत्यापेक्षा ताकद आणि राजकीय प्रभाव अधिक महत्त्वाचा आहे. त्यांनी वाद वाढू न देता गावातील ज्येष्ठ मंडळींना एकत्र बोलावलं. पंचायत बसली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पंचांनी स्पष्ट निर्णय दिला. गहाण ठेवलेले पैसे परत मिळाल्यानंतर जमीन पानसिंग यांच्या कुटुंबाकडे परत केली पाहिजे. हा निर्णय सर्वांना मान्य करणे अपेक्षित होते. पानसिंग यांनीही तो निर्णय तात्काळ स्वीकारला. त्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली, परंतु निर्णय असूनही जमीन परत मिळाली नाही. पंचायतचा निकाल कागदावरच राहिला. गावातील प्रभावशाली लोकांनी तो मानण्यास सरळ नकार दिला.
या क्षणापासून पानसिंग यांच्या व्यवस्थेवरील विश्वास डळमळू लागला. त्यांनी पुढचा मार्ग निवडला, पोलीस ठाणे. देशासाठी सेवा केलेल्या सैनिकाला वाटलं की कायदा त्याला नक्की न्याय देईल. ते आपल्या कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात गेले. सैन्यात मिळालेली प्रमाणपत्र, पदकं, आपली बाजू त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. पण त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्याऐवजी काही ठिकाणी त्यांची थट्टा झाल्याचं अनेक कथनांमध्ये नमूद केलं जातं. इतकी पदकं जिंकलीस तरी त्यांच्याने जमीन मिळणार आहे का, असे अवमानकारक शब्दांनी त्यांचा अपमान झाल्याचेही सांगितले जाते. हे शब्द त्यांच्या मनाला खोल जखम करून गेले. ज्यासाठी त्यांनी आयुष्याची अनेक वर्ष खर्च केली, त्याच देशाच्या यंत्रणेकडनं त्यांना अपेक्षित न्याय मिळत नव्हता. पोलिसांकडनं निराशा झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येऊन पुन्हा दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले. पुन्हा एकदा तोच निर्णय झाला, कर्जाची रक्कम स्वीकारून जमीन परत द्यावी. पानसिंग यांनी पुन्हा तयारी दर्शवली. पण याही वेळी निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. प्रशासनाकडे आदेश होते, पण राबवण्याची इच्छाशक्ती नव्हती. प्रभावशाली लोक कायद्यालाच आव्हान देत होते. पानसिंग दररोज एका नव्या आशेनं सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. पण प्रत्येक वेळी त्यांच्या हातात निराशाच येत होती. दरम्यान वाद आणखी चिघळला. पानसिंग यांच्या कुटुंबानं केलेल्या शेतीची उभी पिके उद्ध्वस्त करण्यात आली, अशी नोंद अनेक कथनांमध्ये आढळते. कष्टाने उभे केलेले पीक नष्ट झाल्याचे पाहून संपूर्ण कुटुंब हादरलं. पानसिंग यांनी संयम सोडला नाही. मी सैनिक आहे, कायद्याच्या मार्गानेच न्याय मिळवीन, हा त्यांचा निर्धार कायम होता. पण संघर्ष इथे थांबला नाही. काही काळानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाला. त्यावेळी पानसिंग घरी नसल्याचे सांगितले जाते. घरात त्यांची आई, कुटुंबातील इतर सदस्य होते. हल्लेखोरांनी घरात घुसून मारहाण केली. त्यांच्या वृद्ध आईलाही बंदुकीच्या बटानं मारहाण झाल्याचे अनेक कथनांमध्ये नमूद आहे. गंभीर जखमी झालेल्या आईनं मुलाकडे पाहिले. त्या नजरेत वेदना, अपमान आणि असहायता होती. त्या क्षणी पानसिंग यांच्यासमोर दोन मार्ग होते: पुन्हा न्यायाची वाट पाहणे किंवा स्वतः न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणे. इतिहास सांगतो की याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आकार घेऊ लागला. अनेक वर्ष देशासाठी धावणारा सैनिक आता स्वतःच्या आयुष्यातील सर्वात भीषण शर्यतीच्या उंबरठ्यावरती उभा होता. पुढे जे घडले त्याने केवळ एका कुटुंबाचं नव्हे तर संपूर्ण चंबळच्या इतिहासाचं स्वरूप बदलून टाकलं. त्या रात्री पानसिंग तोमर यांच्या घरात शांतता नव्हती. वातावरणात भीती होती, राग होता. सर्वात जास्त होता तो अपमानाचा जळजळीत अनुभव. जखमी झालेली वृद्ध आई वेदनेने विव्हळत होती. घरातील स्त्रिया रडत होत्या. लहान मुले घाबरून एका कोपऱ्यात बसली होती. पानसिंग यांच्या मनात हजारो विचारांचं वादळ सुरू होतं. देशासाठी आयुष्य झिजवलं, पदकं जिंकली, गणवेशाचा मान राखला, कायद्यावर विश्वास ठेवला. पण जेव्हा स्वतःच्या घरावरती संकट आलं तेव्हा ना पोलीस मदतीला आले ना प्रशासन. त्या क्षणी त्यांना जाणवलं की न्याय मागणाऱ्या माणसाकडे जर कोणी ऐकत नसेल तर त्याच्या मनात निर्माण होणारी असहायता किती भयंकर असते. अनेक कथनांनुसार त्या रात्री त्यांच्या आईनं अत्यंत वेदनादायक शब्द उच्चारले. तिनं मुलाकडे पाहून सांगितले की जर स्वतःच्या आईचा आणि घरच्या सन्मानाचा बदला घेऊ शकत नसशील तर तुझ्या शौर्याचा काय उपयोग. हे शब्द इतिहासातील सर्व स्रोतात शब्दशः नोंदलेले नाहीत, मात्र अनेक मौखिक कथनांमध्ये आणि लोकप्रिय वर्णनांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे, त्या हल्ल्यानंतर पानसिंग यांच्या मनातील संयम पूर्णपणे तुटला. पहाट होण्याआधीच त्यांनी बंदूक हातात घेतली. अनेक वर्ष देशाचे रक्षण करण्यासाठी हातात घेतलेली बंदूक आता वैयक्तिक सुडासाठी वापरली जाणार होती. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सर्वात दुर्दैवी क्षण होता. एका सैनिकाचा अंत, एका बंडखोराचा जन्म याच क्षणी झाला. पानसिंग यांनी आपल्या काही विश्वासू नातेवाईकांना सोबत घेतलं. ज्यांच्यावरती हल्ल्याचा आरोप होता त्यांच्या घराकडे मोर्चा वळवला. पहाटेच्या अंधेरात गोळीबार झाला. या हल्ल्यात जमीन विवादाशी संबंधित प्रमुख व्यक्ती ठार झाल्या. त्यानंतर आणखी काही जणांचा जीव गेला. या घटनेनंतर गावात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. कालपर्यंत राष्ट्रीय धावपटू म्हणून ओळखला जाणारा माणूस आता पोलिसांच्या नजरेत फरार आरोपी झाला होता. पानसिंग यांना माहीत होतं की आता गावात राहणं अशक्य आहे. त्यांनी कुटुंबाला निरोप दिला आणि चंबळच्या बिहाडाचा मार्ग धरला. चंबळ म्हणजे केवळ जंगल नव्हतं. खोल दर्या, वाळूचे पट्टे, काटेरी झुडपे, अरुंद वाटा, पोलिसांनाही सहज सापडणार नाही असा भौगोलिक प्रदेश. अनेक दशकांपासून विविध डाकू डोळ्यांनी या भागाचा आश्रय घेतला होता. पण पानसिंग स्वतःला कधीच डकेत म्हणवत नसत. ते स्वतःला बागी म्हणत. त्यांच्या नावाशी जोडलेले एक प्रसिद्ध वाक्य पुढे संपूर्ण देशभर जागलं: बागी असतात चंबळमध्ये, डकेत तर संसदेत असतात. हे वाक्य चित्रपटामुळे विशेष प्रसिद्ध झालं असलं तरी त्याचे ऐतिहासिक पुरावे स्पष्ट नाहीत. त्यामुळे ते लोकप्रिय उदाहरण पाहणं योग्य ठरतं. बिहाडात सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण होते. अन्नाची कमतरता, पोलिसांचा पाठलाग, अनोळखी प्रदेश, प्रत्येक क्षणी मृत्यूची भीती. पण सैन्यातील प्रशिक्षणामुळे पानसिंग यांना जंगलात जगण्याची, हालचाली गुप्त ठेवण्याची, शिस्तीत राहण्याची सवय होती. त्यांनी हळूहळू काही विश्वासू साथीदार गोळा केले. हे सर्वजण विविध कारणांनी कायद्यापासून दूर गेलेले होते.
काहींवर अन्याय झाला होता, काहींचे वैयक्तिक वैर होतं, तर काही आधीपासून चंबळमधील टोळ्यांशी संबंधित होते. पानसिंग यांच्या टोळीची एक वेगळी ओळख तयार झाली. काही स्थानिक कथनांनुसार ते सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांवरती अत्याचार करत नसत. त्यांचे मुख्य लक्ष श्रीमंत, प्रभावशाली, खंडणी देऊ शकणारे लोक असत. मात्र हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की अपहरण, खंडणी आणि हत्या हे गंभीर गुन्हेच होते. अन्यायाविरुद्धचा राग असला तरी हिंसेमुळे अनेक निरपराध लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. इतिहासात पानसिंग यांच्या व्यक्तिमत्वाकडे म्हणून अत्यंत गुंतागुंतीने पाहिले जाते. ते एकेकाळचे राष्ट्रीय खेळाडू, सैनिक होते आणि नंतर त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली. प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यांचं नाव पोचलं. मुखबिरांचे जाळे उभे राहिले. त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवले जाऊ लागले. पण पानसिंग यांना सैन्यातील अनुभवाचा मोठा फायदा होत होता. ते सतत ठिकाण बदलत असत. एका रात्री एका बिहाडात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिल्ह्यात. पोलिसांना प्रत्येक वेळी ते हुलकावणी देत असत. मात्र नियतीने त्यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का राखून ठेवला होता. एका घटनेत त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पानसिंग अधिक आक्रमक झाले. त्यानंतर घडलेल्या एका सामूहिक हत्याकांडानं संपूर्ण मध्य प्रदेश हादरला. वर्तमानपत्रांनी मोठमोठ्या मथळांनी बातम्या छापल्या. सरकारवर प्रचंड दबाव आला. मुख्यमंत्री स्वतः प्रकरणावरती लक्ष ठेवू लागले आणि त्यानंतर पानसिंग तोमर यांना जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठ्या पोलीस मोहिमांपैकी एक सुरू झाली. चंबळच्या बिहाडात पानसिंग तोमर यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. पोलीस त्यांचा सतत पाठलाग करत होते, पण प्रत्येक वेळी ते निष्ठट होते. सैन्यातील प्रशिक्षणामुळे आणि भूभागाचा वापर कसा करायचा, शत्रूच्या हालचाली कशा ओळखायच्या, कमी साधनांमध्ये कसे टिकून राहायचे याचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे प्रत्येक मोहिमेनंतर पोलीस रिकाम्या हाताने परतत होते. दुसरीकडे त्यांच्या टोळीबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या. काही लोक त्यांना अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला बंडखोर म्हणत होते, तर काहींसाठी ते भीतीचे दुसरे नाव बनले होते. मात्र एक गोष्ट निश्चित होती, चंबळमध्ये त्यांचं नाव घेताच लोक सावध होत असत. त्या काळी चंबळमधील डाकू गावात जाण्यापूर्वी अनेकदा गावातील एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला निरोप पाठवत असत की त्यांच्या टोळीसाठी जेवणाची व्यवस्था करावी. पानसिंग यांच्या टोळीनेही अशाच प्रकारे एका गावात मुक्काम केला. गावातील एका व्यक्तीच्या घरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सर्व काही शांत असल्यासारखे वाटत होते, पण त्या घरातील व्यक्तीनं गुप्तपणे पोलिसांना माहिती दिल्याचे सांगितले जाते. काही वेळातच पोलिसांनी गावाला वेढा घातला. अचानक गोळीबार सुरू झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली. या चकमकीत पानसिंग यांचा भाऊ मातादीन ठार झाला. पानसिंग स्वतः मात्र काही साथीदारांसह बिहाडात पसार झाले. भावाच्या मृत्यूने पानसिंग हादरले. त्यांच्या दृष्टीने हा विश्वासघात होता. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा त्या गावात परतल्याचे अनेक स्रोत सांगतात. पोलिसांना माहिती दिल्याचा संशय असलेल्या गुर्जर कुटुंबातील 6 जणांची हत्या करण्यात आली. ही घटना संपूर्ण मध्य प्रदेशात प्रचंड चर्चेचा विषय ठरली. वर्तमानपत्रांनी मोठमोठ्या मथळ्यात बातम्या प्रसिद्ध केल्या. लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. सरकारवरती कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढला. या घटनेनंतर पानसिंग यांच्याविषयीची लोकांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात बदलली. अन्यायग्रस्त सैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली. हिंसक बंडखोर म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक झाली. याच काळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंग होते. त्या सामूहिक हत्याकांडानंतर त्यांनी पानसिंगला पकडण्याचे आदेश दिले. विविध कथनांमध्ये त्यांच्या नावानं अनेक विधाने सांगितली जातात. मात्र त्यापैकी सर्वांची अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. मात्र हे निश्चित आहे की राज्य सरकारने पानसिंग विरुद्ध मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी मुखबिरांचे जाळे अधिक मजबूत करण्यात आले. विविध जिल्ह्यातील पोलीस, विशेष पथकं, स्थानिक प्रशासन यांना सतर्क करण्यात आलं. पानसिंग यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षिसाची घोषणाही करण्यात आली. काही काळ पानसिंग पुन्हा पोलिसांच्या हाती लागले नाहीत. ते सतत ठिकाण बदलत होते. दिवस बिहाडात तर रात्री ओसाड जागी किंवा विश्वासू व्यक्तीच्या आश्रयाने जात होती. त्यांच्या प्रत्येक हालचालीत सावधगिरी होती. त्यांना माहीत होतं की आता संपूर्ण सरकारी यंत्रणा त्यांच्या मागे लागली आहे. पण कितीही अनुभवी योद्धा असला तरी प्रत्येक वेळी नशीब साथ देत नाही. ऑक्टोबर 1981 मध्ये पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. पानसिंग तोमर आपल्या काही साथीदारांसह भिंड जिल्ह्यातील रतियापुरा परिसरामध्ये असल्याचे मुखबिरानं सांगितले. सुरुवातीला पोलिसांनाही या माहितीवरती पूर्ण विश्वास नव्हता, कारण यापूर्वीही अनेक वेळा खोट्या माहितींमुळे मोहिमा फसल्या होत्या. तरीही यावेळी धोका पत्करायचा निर्णय घेण्यात आला. मोठे पोलीस पथक तयार करण्यात आले. गावाभोवती वेढा घालण्यात आला. प्रत्येक रस्ता, प्रत्येक पायवाट, प्रत्येक बाहेर पडण्याचा मार्ग लक्षात घेऊन अधिकारी रणनीती आखत होते. त्या रात्री पोलिसांनी अत्यंत सावधपणे गावाला वेढा घातला. अंधार वाढत होता. गावातील लोकांना काहीच कल्पना नव्हती की काही तासात इतिहासातील सर्वात चर्चित चकमकींपैकी एक घडणार आहे.
एका बाजूला अनेक वर्ष सैन्यात राहिलेला राष्ट्रीय विजेता ठरलेला आणि नंतर बिहारच्या बागी बनलेला पामसिंग तोमर होता, तर दुसऱ्या बाजूला त्याला कोणत्याही परिस्थितीत पकडण्याचा निर्धार केलेले शेकडो पोलीस जवान होते. पहाट उगवण्याआधीच बंदुकांचा आवाज संपूर्ण परिसरात घुमणार होता आणि त्या गोळीबारानंतर पामसिंग तोमर यांच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय लिहिला जाणार होता. रात्र पूर्णपणे गडद झाली होती. गावात सर्व काही नेहमीप्रमाणे दिसत होते. काही घरांमध्ये दिवे लुकलुकत होते, तर काही ठिकाणी लोक झोपेची तयारी करत होते. पण त्या शांततेच्या आड एक मोठी कारवाई सुरू होती. पोलिसांचे पथक सावकाश गावाभोवती पसरत होते. प्रत्येक जवानाला त्याची जागा सांगण्यात आली. कोणालाही घाई करायची नव्हती, कारण समोर सामान्य गुन्हेगार नव्हता. तो भारतीय सैन्याचे प्रशिक्षण घेतलेला, चंबळच्या बिहडचा प्रत्येक कोपरा ओळखणारा आणि अनेक वेळा पोलिसांना चकवा देणारा पामसिंग तोमर होता. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातल्यानंतर काही काळ शांतता होती. अंधारामुळे कोणालाही स्पष्ट काही दिसत नव्हतं. काही कथनांनुसार पोलिसांना संशय आला की त्यांच्या हालचालीची माहिती टोळीपर्यंत पोहोचली आहे. काही मिनिटातच वातावरण बदलले. अचानक गोळीबार सुरू झाला. कोणत्याही बाजूनं पहिली गोळी झाडली गेली याबाबत विविध स्रोतात मतभेद आहेत. मात्र एवढे निश्चित आहे की त्यानंतर अनेक तास दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली. बिहाडातील लढाई सामान्य युद्धासारखी नसते. समोरचा माणूस दिसत नाही. मातीचे उंच कडे, खोलसर झुडपे, नैसर्गिक आडोसे यामुळे प्रत्येक पाऊल जीवघेणे असते. पानसिंग आणि त्यांचे साथीदार जागा बदलत बदलत गोळीबार करत होते. पोलिसांनीही हळूहळू घेरा अधिक घट्ट केला. रात्री पुढे सरकत होती आणि गोळ्यांचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. काही तासांच्या चकमकीनंतर पोलिसांना परिस्थितीवरती नियंत्रण मिळवता आले. चकमकीत पानसिंग तोमर गोळी लागून ठार झाले. त्यांच्या टोळीतील इतर काही सदस्यही मारले गेले, तर काही जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याचे विविध अहवालात नमूद केले आहे. अनेक वर्ष मध्य प्रदेश पोलिसांच्या डोकेदुखी ठरलेला हा अध्याय अखेर संपला होता. पानसिंग यांच्या मृत्यूची बातमी सकाळी संपूर्ण राज्यभर पसरली. नंतर राष्ट्रीय माध्यमांनीही ती प्रसिद्ध केली. एकेकाळचा राष्ट्रीय धावपटू, भारतीय सैन्याचा जवान आणि नंतर चंबळचा बागी म्हणून ओळखला जाणारा माणूस आता इतिहासाचा भाग झाला होता. अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्यांच्या टोळीमुळे अनेक लोक भयभीत झाले होते. पण त्याचवेळी अनेकांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. जर त्याला योग्य वेळी न्याय मिळाला असता तर त्याचे आयुष्य वेगळे असते का? इतिहासकार आणि अभ्यासक याबाबत सावध भूमिका घेतात. जमीन विवाद, स्थानिक सत्ता संघर्ष, प्रशासनाची निष्क्रियता, वैयक्तिक सूड या सर्व घटनांनी पामसिंग यांच्या आयुष्यावरती परिणाम केला असावा. पण याचा अर्थ त्यांनी नंतर केलेल्या हत्या, अपहरण, हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही. अन्याय झाला म्हणून हिंसेचा मार्ग योग्य ठरत नाही. त्यांच्या आयुष्याची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. एका राष्ट्रीय खेळाडूनं, सैनिकानं ज्यांच्याकडून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळू शकली असती, शेवटी बंदुकीचा मार्ग निवडला आणि त्यामुळे अनेक निरपराध लोकांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. पानसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब पुढे सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू लागले. पुढील काळात त्यांच्या मुलांनी नोकरी केली. काही अहवालानुसार कुटुंब नंतर झाशी परिसरात स्थायिक झाले. गावात आजही त्यांच्या नावाबद्दल दोन भिन्न मतप्रवाह दिसून येतात. काही लोक त्यांना अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला बागी मानतात, तर काही ते गंभीर गुन्हे करणारे डाकूच होते. दोन्ही मतांमध्ये त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू आहेत. सन 2012 मध्ये दिग्दर्शित तिग्मा शुधुलिया यांना पानसिंग तोमर हा चित्रपट तयार केला. या चित्रपटात दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी पानसिंग यांची भूमिका साकारली. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे पानसिंग तोमर पुन्हा एकदा संपूर्ण देशात चर्चेत आले. मात्र चित्रपट हा चरित्रपट असला तरी त्यात नाट्यमय परिणामांमुळे काही प्रसंग संवाद करण्यात आले. त्यामुळे पानसिंग यांच्या जीवनाचा अभ्यास करताना अधिकृत नोंदी, ऐतिहासिक स्रोत आणि समकालीन अहवाल यांचाही आधार घेणे महत्त्वाचे ठरते. पानसिंग तोमर यांची कथा आपल्याला एकाच वेळी दोन धडे देते. पहिला, मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर अत्यंत सामान्य परिस्थितीतही माणूस राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतो. दुसरा, जेव्हा न्यायव्यवस्था सामान्य माणसाला विश्वास जिंकण्यात अपयशी ठरते, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागू शकतात. पण कोणतीही परिस्थिती असो, हिंसा कधीही अंतिम उपाय नसतो. कायद्याचा मार्ग कठीण असला तरी तोच समाजाला सुरक्षित ठेवतो. पानसिंग तोमर यांची कथा केवळ एका व्यक्तीची नाही, ती संघर्ष, अन्याय, कर्तृत्व, चुकलेले निर्णय, परिणामांची कथा आहे. एका सैनिकापासून राष्ट्रीय धावपटूपर्यंत आणि धावपटूपासून चंबळच्या बागेपर्यंत झालेला प्रवास भारतीय इतिहासातील सर्वात हृदयद्रावक आणि गुंतागुंतीच्या घटनांपैकी एक आहे. 1 ऑक्टोबर 1981 रोजी झालेल्या चकमकीनंतर पहाटेचा सूर्य उगवला तेव्हा चंबळच्या बिहाडात अनेक वर्ष दहशत निर्माण करणारा पानसिंग तोमर मृतावस्थेत पडला होता. गोळीबार थांबला होता, पण त्या घटनेचे पडसाद संपूर्ण मध्य प्रदेशात उमटणार होते.
पोलिसांनी परिसराची पाहणी केली. जखमी जवानांना उपचारासाठी हलवण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने संदेश पाठवण्यात आला की अनेक वर्षांपासून शोध घेत असलेला पानसिंग तोमर अखेर चकमकीत ठार झाला. काही वेळातच ही माहिती राज्य सरकारपर्यंत पोहोचली. अनेक वर्ष चाललेल्या शोध मोहिमेचा शेवट झाला होता. मात्र ही केवळ एका डाकूच्या मृत्यूची बातमी नव्हती, एका राष्ट्रीय खेळाडूच्या शोकांतिकेचा शेवट होता. सकाळ होताच विविध वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, स्थानिक पत्रकार घटनास्थळी पोहोचू लागले. देशभरातील वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली. अनेकांनी मथळा दिला, राष्ट्रीय धावपटूचा चंबळमध्ये अंत. काही वृत्तपत्रांनी त्यांना माजी सैनिक म्हणून ओळख दिली, तर काहींनी कुख्यात डाकू. एका व्यक्तीच्या आयुष्याकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन देशासमोर आले. या घटनेनंतर पानसिंग तोमर यांच्या आयुष्याचा मागोवा घेण्यास अनेक पत्रकारांनी सुरुवात केली. ते त्यांच्या मूळ गावात गेले, गावातील ज्येष्ठ लोकांशी संवाद साधला. काहींनी सांगितले की पानसिंग अत्यंत शांत, मनमिळाऊ, मेहनती स्वभावाचे होते. गावातील एखाद्या वृद्धाला मदत करणं, गरज पडल्यास स्वतः पुढे येणं, लहान मुलांशी प्रेमानं वागणं हा त्यांचा स्वभाव होता. दुसरीकडे काहींनी त्यांच्या नंतरच्या हिंसक कारवायांची आठवण करून दिली. त्यामुळे गावातही त्यांच्याविषयी मतभेद कायम राहिले. अनेक पत्रकारांनी त्यांच्या सैन्यातील सहकाऱ्यांशी संपर्क साधला. काही निवृत्त सैनिकांनी सांगितले की पानसिंग मैदानावर अत्यंत शिस्तप्रिय होते. सरावाच्या बाबतीत ते कधीच तडजोड करत नसत. नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देत असत. त्यांना पाहून अनेक सैनिकांनी ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या प्रशिक्षणानेही त्यांच्या क्षमतेचा अभिमान होता. त्यामुळे त्यांच्यासारख्या खेळाडूचं आयुष्य अशा शेवटाकडे जाणं याचं अनेकांना दुःख वाटत होतं. दरम्यान त्यांच्या कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण होता. अनेक वर्ष पोलिसांचा पाठलाग, गावातील वैर, सततची भीती. शेवटी पानसिंग यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरलं. त्यांच्या पत्नी, मुलांवर मोठी जबाबदारी आली. अनेक अहवालांनुसार पुढे त्यांच्या मुलांनी शिक्षण पूर्ण केलं, स्वतःच्या आयुष्याचा मार्ग निवडला. एका मुलानं सैन्याची वाट धरल्याचा उल्लेख काही स्त्रोतांमध्ये येतो, तर दुसऱ्यानं सरकारी सेवेत काम केल्याचेही नमूद केले जाते. मात्र याबाबत सर्व स्त्रोत एकमताने समान माहिती देत नाहीत. एवढे मात्र निश्चित आहे की कुटुंबाने पुढे सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला आणि सतत चर्चेत राहण्यापासून स्वतःला दूर ठेवले. काळ पुढे सरकत गेला. चंबळमध्ये ही परिस्थिती बदलू लागली. रस्ते, प्रशासन, पोलिसांची उपस्थिती, विकास कामांमुळे डाकूंचे साम्राज्य हळूहळू संपुष्टात येऊ लागले. पण पानसिंग तोमर यांचं नाव इतिहासातून नाहीसं झालं नाही. अभ्यासकांनी त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू केला. काहींनी त्यांना व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक म्हटलं, तर काहींनी स्पष्टपणे सांगितलं की अन्याय झाला असला तरी त्यानंतरची हिंसा कधीही योग्य ठरू शकत नाही. सन 2012 जेव्हा पानसिंग तोमर आला, तेव्हा पिढीनं प्रथमच या नावाकडे गांभीर्यानं पाहिलं. इरफान खान यांच्या अभिनयानं लाखो प्रेक्षक भारावून गेले. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र त्याचबरोबर इतिहासकारांनी हेही स्पष्ट केले की चित्रपट हा माहितीपट नसतो. नाट्यमय परिणामांसाठी काही प्रसंग, संवाद, घटनांचा क्रम बदलला जाऊ शकतो. म्हणून पानसिंग तोमर यांचं खरं जीवन समजून घेण्यासाठी अधिकृत नोंदी, न्यायालयीन कागदपत्रे, समकालीन वृत्तपत्रे, संशोधन ग्रंथ यांचाही आधार घेणं आवश्यक आहे. आज पानसिंग तोमर यांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. एका गरीब शेतकरी कुटुंबाने, मुलाने भारतीय सैन्यात भरती होऊन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. त्याच माणसानं पुढे बंदूक हातात का घेतली? त्याला वेळेवर न्याय मिळाला असता तर इतिहास वेगळा लिहिला गेला असता का? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकजण आपल्या दृष्टिकोनातून शोधतो. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की त्यांचं आयुष्य आपल्याला सांगतं की समाजात न्यायव्यवस्था मजबूत असणं किती आवश्यक आहे. कारण जेव्हा सामान्य माणसाला कायद्यावरील विश्वास ढासळतो, तेव्हा त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत. त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते. पानसिंग तोमर यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष लोटली, पण त्यांची कथा आजही इतिहासकार, पत्रकार, पोलीस अधिकारी, क्रीडा अभ्यासक, सामान्य नागरिक यांच्या चर्चेचा विषय आहे. कारण ही कथा केवळ एका डाकूची नाही, केवळ एका राष्ट्रीय खेळाडूची नाही. ही कथा एका अशा माणसाची आहे ज्यानं आयुष्याच्या पहिल्या अध्यायात देशासाठी धाव घेतली आणि दुसऱ्या अध्यायात स्वतःच्या आयुष्यापासून पळ काढला. त्याच्या जीवनात जितका अभिमान होता तितकीच वेदनाही होती. जितके यश होते तितक्याच मोठ्या चुका होत्या. आणि म्हणूनच पानसिंग तोमर यांना समजून घेताना त्यांच्या जीवनातील दोन्ही बाजू प्रामाणिकपणे पाहणे आवश्यक आहे. आजही त्यांच्या नावावर चर्चा झाली की अनेक जण म्हणतात, जर त्यावेळी प्रशासनानं योग्य वेळी कारवाई केली असती तर कदाचित पानसिंग तोमर कधीच बिहडला गेले नसते. हा विचार पूर्णपणे अशक्य नाही. कारण जमीन विवाद, स्थानिक राजकारण, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांची निराशा वाढत गेली होती. परंतु त्याच वेळी दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. एकदा त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारल्यानंतर अनेक निरपराध लोकांचा जीव गेला, अपहरण झाले, खंडणी वसूल करण्यात आली, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षामुळे नंतरचे गुन्हे योग्य ठरत नाहीत. इतिहासाचा अभ्यास करताना भावना, तथ्य यांचा समतोल राखणे आवश्यक असते.
पानसिंग तोमर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे त्यांनी जिंकलेली पदके आज फार कमी लोकांना आठवतात, पण त्यांनी हातात घेतलेली बंदूक सर्वांना आठवते. राष्ट्रीय विक्रम करणारा खेळाडू म्हणून त्यांचं नाव पाठ्यपुस्तकात असायला हवं होतं, परंतु ते गुन्हेगारीच्या इतिहासात नोंदले गेले. एका सैनिकानं देशासाठी घाम गाळला, पण शेवटी त्याचं नाव रक्तरंजित घटनांनी जोडलं गेलं. हा विरोधाभासच त्यांच्या संपूर्ण जीवनाची खरी ओळख बनला. चंबळच्या बिहाडात आज शांतता आहे. अनेक ठिकाणी रस्ते झाले, गावांचा विकास झाला. एकेकाळी डाकूंच्या नावानं थरथरणारा प्रदेश हळूहळू बदलला, पण त्या मातीत आजही पानसिंग तोमर यांची आठवण जिवंत आहे. काही वृद्ध आजही सांगतात ते अत्यंत वेगाने धावायचे. काही जण त्यांच्या प्रामाणिक स्वभावाच्या गोष्टी सांगतात, तर काही जण त्यांच्या बंदुकीच्या धाकाच्या आठवणी सांगतात. प्रत्येकाची कथा वेगळी आहे. म्हणूनच पानसिंग तोमर यांचं व्यक्तिमत्व एका वाक्यात मांडणं अशक्य आहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला अनेक धडे मिळतात. पहिला धडा म्हणजे गरिबी किंवा अडचणी यशाच्या आड येत नाहीत. एका छोट्याशा गावातील मुलानं राष्ट्रीय विक्रम केला, भारतीय सैन्याचा अभिमान बनला. दुसरा धडा म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत राहूनच दिला पाहिजे. तिसरा आणि महत्त्वाचा धडा म्हणजे न्यायव्यवस्था सामान्य माणसासाठी सहज उपलब्ध असली पाहिजे, कारण न्याय मिळवण्यात झालेला विलंब अनेकदा समाजासाठी मोठ्या संकटाचं कारण ठरू शकतो. आज जेव्हा आपण पानसिंग तोमर यांचं संपूर्ण आयुष्य पाहतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांच्या कथेत नायकही आहे, खलनायकही आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सामान्य माणूस आहे. देशासाठी धावणारा सैनिक, राष्ट्रीय विक्रम करणारा खेळाडू, हक्कासाठी लढणारा शेतकरी, अन्यायानं संतप्त झालेला माणूस आणि शेवटी हिंसेच्या मार्गावरती गेलेला बागी. या प्रत्येक टप्प्यात वेगळा पानसिंग दिसतो. म्हणूनच त्यांच्या आयुष्याचा निर्णय एका वाक्यात करता येत नाही. इतिहासाचा उद्देश कोणाचे गौरवगान करणे किंवा कोणाचा द्वेष निर्माण करणे नसतो. इतिहासाचा उद्देश असतो भूतकाळातून शिकणे. पानसिंग तोमर यांची कथा आपल्याला हे शिकवते की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे, पण हातात बंदूक घेण्याचा निर्णय शेवटी सर्व काही हिरावून घेतो. एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक वर्षांची प्रतिष्ठा, कर्तृत्व आणि देशासाठी केलेली सेवा यावर कायमची सावली पडू शकते. मित्रांनो, ही होती भारतातील सर्वात वेदनादायी आणि गुंतागुंतीच्या जीवन प्रवासापैकी एक असलेल्या पानसिंग तोमर यांची सत्यकथा. जरी माहिती तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारी वाटली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तर त्यातून भविष्यासाठी शिकण्यासाठी असतो. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य अभ्यासपूर्ण